नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण झटपट होणारी रवा इडली बनवणार आहोत। अगदी 20 मिनिटात ही इडली बनवून तयार होते आणि चवीला देखील खूप छान लागते। इथे मी 2 कप रवा घेणार आहे। बारीक किंवा जाड कोणताही रवा आपण इथे घेऊ शकतो। 2 कप रव्यानंतर त्याच कपाने 1 कप फ्रेश दही आपण घेणार आहोत। चवीनुसार मीठ त्यात मी टाकून घेत आहे व हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ज्या कपाच्या मापाने आपण सर्व घेत आहोत त्याच्यानेच 1 कप पाणी मी यात घालून घेणार आहे। हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करायचं आहे। यात गुठळ्या राहता कामा नये। हे एकजीव केल्यानंतर झाकून याला 10 मिनिटं मी बाजूला ठेवून देणार आहे, जेणेकरून रवा छान फुलेल। तोपर्यंत मी इथे इडली पात्र ग्रीस करून घेते, जेणेकरून इडल्या आपल्या व्यवस्थित निघतात व खाली काहीही चिकटत नाही। या प्रकारे तेल लावून आपण इडली पात्र ग्रीस करून घेणार आहोत व इडलीच्या भांड्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी मी इथे घालून गरम करायला ठेवून देत आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता रवा छान इथे फुलून आलेला आहे व मिश्रण घट्ट झालं आहे। तर पुन्हा त्याच कपाने अर्धा कप पाणी मी यात घालून घेत आहे। टोटल 1.5 कप पाणी आपल्याला इथे लागणार आहे। हे व्यवस्थित असंच आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता ही कशी कन्सिस्टन्सी इथे बनलेली आहे। त्यानंतर यात आपल्याला अगदी चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इडली पात्रातलं पाणी जे उकळायला ठेवलेलं होतं ते छान उकळलेलं आहे। आता मी इडली पात्रात इडली बॅटर ओतून घेणार आहे। अगदी खूप असं भरायचं नाही, थोडंसं इडलीचं भांडं खाली राहिलं पाहिजे। या प्रकारे 1-1 चमचा मी हे भरून अगदी उकळत्या पाण्यावर हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटं हाय फ्लेमवर यांना मी वाफवून घेणार आहे। अगदी दाळ तांदूळ भिजवून बनवलेल्या इडल्यांप्रमाणेच मऊ लुसलुशीत ह्या रवा इडल्या बनवून तयार होतात। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आपली इडली मस्त तयार झालेली आहे। सुरीच्या साहाय्याने चेक केल्यावर पाहू शकतात मस्त वाफलेली आहे। आता मी ही थोडीशी थंड करून हिला काढून घेत आहे। तेल लावल्यामुळे अगदी छान आपली इडली तयार झालेली आहे आणि मऊ लुसलुशीत ही इडली तयार झालेली आहे। संपूर्ण इडल्या याप्रमाणेच मी केळीच्या पानावर काढून घेत आहे। संपूर्ण इडल्या तुम्ही याप्रमाणे बनवून घ्या। यासोबत अगदी छान सांबार व हिरवी चटणी आपण खाऊ शकतो। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल। तुम्ही देखील ही रेसिपी बनवा। कशी झाली मला कमेंटमधून नक्कीच कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि अशाच पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी स्वरसाज किचनला नेहमीच भेट देत रहा। धन्यवाद।